पहलगाम हल्ल्याच्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। नाक दाबलं की तोंड उघडतं असं म्हणत सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही योग्य कृती असल्याचं अण्णांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावामध्ये राहणाऱ्या आदिवासी महिला रंजनाबाई सोनवणे यांनी पहिलं आधार कार्ड देण्यात आलेलं होतं। मात्र याच महिलेला राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तब्बल 9 महिन्यांनंतर लाभ मिळालेला आहे। शिंदखेड्यातील बाभळे या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून जमीन हडपणाऱ्या भूमाफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे। या मागणीचं निवेदन संबंधित महसूल अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, तर प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा त्रस्त कुटुंबियांनी दिलेला आहे। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी एकत्रितपणे शिर्डीच्या साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं। साई दर्शनानंतर मंत्री शेलारांनी हाजी अब्दुल बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। आशा भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पूर्वीची शिर्डी आणि आत्ताच्या शिर्डी यात मोठा फरक आहे असंही म्हटलंय। जळगावच्या अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरामध्ये देवतेला हापूस आंब्यांची आरास करण्यात आलेली, त्यामुळे मंगळग्रह देवतेला मनमोहक रूप प्राप्त झालेले। यासाठी तब्बल 100 किलो हापूस आंबे वापरण्यात आले। जळगावच्या भेंडवळमध्ये अक्षय तृतीयेला घटमांडणी करण्यात येणार आहे। 1 मेला सूर्योदयापूर्वी येणाऱ्या वर्षातील भाकीत वर्तवण्यात येणारे या मांडणीचं भाकीत आजपर्यंत बहुतांश खरं ठरत असल्याने मोठ्या प्रमाणात इथं गर्दी होते। यावर्षी बदलत्या वातावरणाचा फटका नक्की कुणाला बसेल याकडे जिल्हावासियांचं लक्ष आहे।